बघा लक्षात घ्या, असा विषय असा आहे की आपण मुख्यतः उभे आहोत या अंधेरी स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर. हायवेकडून हा रस्ता जातो अंधेरी स्टेशनला आणि अंधेरी स्टेशनवरून निघतो हा पुढे एअरपोर्टकडे. हा रस्ता मुख्य आहे आणि या मुख्य रस्त्यावरती या ठिकाणी छत्रपती संभाजी स्मारक समितीचं या जिथं संकुल आहे, संभाजीनगर आहे, जवळजवळ 1800 संकुल, 1800 कुटुंबांचं संकुल. माझ्यासोबत मोठ्या मोठ्या इकडे लोक आहेत, इकडचे स्थानिक लोक आहेत, अध्यक्ष आहेत माझ्यासोबत रेडकर साहेब. आणि या ठिकाणी फुटपाथ बघा, एका ठिकाणी मुंबई महानगरपालिका म्हणते की फुटपाथांवरती दुकानं नकोत. जे वर्षानुवर्ष आहेत, टाटाचे लायसन्स ज्यांच्याकडे आहेत, अशा टाटाच्या लायसन्सवाल्यांना इथे फुटपाथवर बसण्याचा अधिकार आहे. छोटे मोठे लोक आहेत ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहेत, पण ते आपल्या पोटासाठी त्या ठिकाणी व्यवसाय करतात. महानगरपालिका वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई पण करते. पण रात्रीच्या अंधारामध्ये छत्रपती संभाजीनगर यांच्या मुख्यद्वारावर HDL म्हणजे दोन्ही संकुल एकत्र आहेत, ही कमर्शियल आस्थापना आणि ती राहण्याची रेसिडेन्शियल आस्थापना. आणि असं असताना या मुख्य फुटपाथवर हा एक स्टॉल रात्रीच्या अंधारातून या लोकांनी ठेवला. महानगरपालिकेला आम्ही वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला साहेबांना भेटलो. नितीन शुक्ला साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यांनी निशा दळवी मॅडमला तत्काळ बोलवून घेतलं. परिरक्षण विभाग, मेंटेनन्स विभागाच्या, मी म्हणतो परिरक्षण विभागाच्या मेंटेनन्स बाईंना बोलवून घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या नोंदवहीमध्ये नोंद करून घेतली. तरीसुद्धा हा स्टॉल इथंच पडला आहे. कसं काय शक्य आहे? मग थोडा अजून अभ्यास केला. मग मी म्हणतो राणेसाहेब, तुम्ही परिरक्षण विभागाचे मुख्य माणूस, बरोबर, AE तुम्ही, असिस्टंट इंजिनियर भूपेश राणे, त्याच्यानंतर आमचा सुजित गोडबोले, त्याच्यानंतर मग आमच्या निशा दळवी, हे सर्व परिरक्षण विभागाचे जे कोण लोक आहेत, अभियंते आहेत, यांचा आम्हाला काही वैर नाही हो, पण त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्ही क्वेश्चन मार्क करू शकतो. जर चुका कराल तर आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. आणि स्थानिकांच्या या ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या भूमिका आहेत. अहो, या ठिकाणी सगळ्यांना असं तुम्ही ग्रांटेड धरायला नाही पाहिजे. आज छत्रपती संभाजीनगरचे आमचे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत, चंद्रकांत रेडकर आहेत, माझ्या बाजूला आयरे साहेब आहेत, माझे स्थानिक व्यापारी आहेत, हा मंगेश आहे इकडं, हा इथं व्यवसाय करतो. मागणी म्हणजे एक आहे की स्थानिकांना या ठिकाणी वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी आम्ही इथे फेरीवाले होते ते इथे बसतील, नव्याने इथे आम्हाला गर्दी नको. जर तुम्हाला यांना स्थलांतरित करायचं असेल, कुठल्या तरी विकासकाच्या प्लॉटच्या समोर आलेले 5-7 स्टॉल असणार, मग ते 5-7 स्टॉल ते अंडरस्टँडिंग करून, सेटलमेंट करून, पैशांची घेवाणदेवाण करून त्यांना अंधेरीमध्येच तिकडे त्यांना अकोमोडेशन द्यायला पाहिजे. म्हणून जबरदस्तीने आणून ठेवलं आहे का? जबरदस्तीने आणून ठेवलं आहे का? माझं हेच म्हणणं ना की कोणाला तरी कव्हर करायचं आणि कोणाच्या तरी डोक्यावर लादायचं. माझा थेट आरोप आहे पालिकेवरती. के ईस्टचे 2 विभाग झाले, के साऊथ आणि के नॉर्थ. हा के साऊथ पडतो, 9 नगरसेवक आहेत. याचा अर्थ काय? जर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर त्या राजकीय पुढाऱ्याला मी विनंती करतो संभाजीनगर रहिवाशांकडून. काय विनंती आहे की बाबा हे इथे नको, हलवा दुसरीकडे, लांब जा. आमच्या संभाजीनगरच्या दारावरती हे लोक नकोत. आमचे जेवढे आहेत तेवढे आम्हाला पुरेसे आहेत. की राजकीय पक्ष तर आहेच, त्याबद्दल वाद नाही, पण संस्था पण मोठी आहे. आणि आज संभाजीनगर हा माझा श्वास आहे. माझं अजून संभाजीनगरमध्ये घर नाही आहे, पण ही जी मनमानी आहे महानगरपालिकेची, मी खपवून घेणार नाही. महानगरपालिकेनं जबरदस्तीने स्टॉल टाकला, आम्ही पत्र दिलं स्थानिकांच्या वतीनं, मानले तर ठीक आहे. अजून 5 दिवस वाट बघल, 5 दिवस वाट बघीन नाही तर माझ्याकडे JCB आहेत, पोकलेन आहेत, डंपर आहेत, त्याच्यानंतर अजून 70 पण आहे, छोटा पोकलेन आणणार आणि सरळ दाबून टाकणार. जशी महानगरपालिका कारवाई घेते तशी मी कारवाई घेणार माझी. तुम्ही माझा अंधेरी कोर्टात जा, तिथं पोलीस स्टेशनला जायचं, मच्छिंद्र साहेबांना माझी तक्रार करायची, सिनियर साहेबांना, आणि नंतर मला जे शिक्षा द्यायची ती द्या. पण माझ्या स्थानिकांच्यासाठी, या संभाजीनगरचं मी प्रतिनिधित्व करतो, या लोकांसाठी मला माझी जीव द्यायची वेळ आली तरीसुद्धा मी जीव देणार. शिक्षा जर भोगायची वेळ आली तरी पण मी शिक्षा भोगायला तयार आहे. मला कोणाची भीती नाही. माझी संस्था मोठी आहे, माझ्याकडे 3 ॲडव्होकेट आहेत आणि महानगरपालिका अखंड मला ओळखते. समीर काळे जर चौताळला तर 15 नगरसेवकांना घाम फोडतो, हेच अभियंत्यांना माहीत आहे. तत्काळ उचला, 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये उचला, 72व्या तासामध्ये समीर काळे उचलणार आपल्या स्टाईलमध्ये. जय महाराष्ट्र. सचिन नागरे आणि मी पूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी लोकांसाठी काम करते आणि मी छत्रपती संभाजीनगर इथली मी रहिवासी आहे. मला एकच मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की रात्री अपरात्री जे तुम्ही इथे आमच्यावर येऊन स्टॉल लादतात
हा एक स्टॉल आहे, तुम्ही रात्री अपरात्री कोणालाही न माहिती हा स्टॉल इथे आणून ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही रात्री अपरात्री आमच्या डोक्यावर अजून काही बोजा आणून ठेवणार आहात का?